कधी ना कधी आयुष्यात एका क्षणासाठी तरी तुम्हाला असं वाटलं आहे का, की तुमच्याकडे इतके पैसे असावेत, की खरेदी करताना प्राईस टॅग पाहावा लागू नये? आईवडिलांनी काही मागितलं तर थांबा असं म्हणावं लागू नये. तुमच्या मुलांनी काही इच्छा व्यक्त केली तर तुम्ही लगेच म्हणावं, चला घेऊया. मनात एक स्वप्न असतं, आर्थिक स्वातंत्र्याचं, स्वाभिमानाचं, सामर्थ्याचं. पण वास्तव वेगळं आहे. मेहनत आहे, स्वप्न आहेत, पण तरीही आपण तिथे पोहोचलो नाही. कारण यश फक्त मेहनतीने मिळत नाही, ते शहाणपणाने टिकतं. आणि आज मी तुम्हाला तुमच्या आयुष्याचा आरसा दाखवणार आहे. जर आयुष्यात वर जायचं असेल, तर या 8 गोष्टी कोणालाही सांगू नका. यशात अहंकार दाखवू नका. चाणक्य म्हणतात, अहंकारात नष्ट भवती. आणि याचा अर्थ स्पष्ट आहे. शिखरावर असताना जर अहंकार तुमच्यावर कब्जा करतो, तर पडणारे सर्वप्रथम तुम्ही असतात. यश मिळालं की माणूस बदलतो. त्याला वाटतं, मी केलं, माझ्यामुळे झालं. तो लोकांचा सल्ला ऐकणं थांबवतो. तो टीका स्वीकारत नाही. तो शिकणं बंद करतो. आणि इथेच त्याच्या उताराची सुरुवात होते. यश टिकवण्यासाठी नम्रता लागते. लोक तुमच्या पैशाला नाही, तुमच्या स्वभावाला साथ देतात. अहंकार माणसाला एकटं करतो आणि जो एकटा पडतो तो टिकत नाही. नंबर 2, तुमची स्वप्ने सगळ्यांना सांगू नका. हे जीवनाचं सत्य आहे. कुणालाही तुमच्या स्वप्नांची काळजी नसते, पर्वाही नसते. प्रत्येकजण आपल्या अनुभवातून विचार करतो. जर त्याने मोठं साध्य केलं नसेल, तर त्याला तुमचं मोठं स्वप्न वेडेपणा वाटेल. ते हसतील, ते म्हणतील, हे अवघड आहे. ते तुम्हाला रिअलिस्टिक बनवण्याचा प्रयत्न करतील. आणि हळूहळू त्यांच्या शब्दांमुळे तुमच्या मनात शंका निर्माण होईल. यशाचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे माहिती आहे? संशय. स्वप्न सुरुवातीला नाजूक असतं, त्याला संरक्षण हवं असतं, चर्चा नाही. नंबर 3, तुमचं पुढचं पाऊल कुणालाही सांगू नका. चाणक्य म्हणतात, जो सगळ्यांशी सर्व काही शेअर करतो तो काहीच कमावत नाही. ना संपत्ती, ना कीर्ती, ना आरोग्य. कारण जेव्हा तुम्ही तुमची योजना सांगता तेव्हा ऊर्जा कमी होते. तुम्हाला आधीच समाधान वाटतं, जणू काही तुम्ही आधीच साध्य केलं आहे. याला मानसशास्त्रात प्रीमॅच्युअर सॅटिस्फॅक्शन म्हणतात. तुमची योजना ऐकून काही जण स्पर्धा करतील, काही जण चुकीचा सल्ला देतील. शांततेत आखलेली रणनीती जास्त मजबूत असते मित्रांनो. नंबर 4, तुमचा संघर्ष सगळ्यांना सांगू नका. मित्रांनो, कोणीही तुमच्या संघर्षात सहभागी होणार नाही आहे. लोक ऐकतील, पण नंतर चर्चा करतील, गॉसिप करतील, कधीकधी हसतीलही. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे, जे लोक वारंवार आपला संघर्ष सांगतात त्यांना लोक आदराने नाही तर सहानुभूतीने पाहतात. सहानुभूती तात्पुरती असते, आदर कायमचा असतो. तुम्हाला बिचारा व्हायचा आहे की सक्षम, तुम्हीच ठरवा. कारण लोकांना तुमच्या संघर्षाशी काहीही घेणं देणं नसतं. नंबर 5, तुम्ही काय शिकले, कोणाकडून शिकले हे सगळ्यांना सांगू नका. जर तुमचा स्रोत चांगला असेल पण समाजात प्रसिद्ध नसेल, तर लोक तुम्हाला जज करतील. ते म्हणतील, यातून काय होणार आहे, हा कोण गुरु आहे, त्याला काही येतं का? लोक परिणाम बघतात, प्रक्रिया नाही. तुमचं लक्ष विचलित होईल, तुमचा आत्मविश्वास कमी होईल, ज्ञान शांततेत वाढतं. जेव्हा परिणाम दिसतील तेव्हा लोक प्रश्न विचारणं थांबवतील. नंबर 6, तुमचं मोठं ध्येय जाहीर करू नका. मोठं ध्येय लोकांना घाबरवतं, कारण तुमचं ध्येय त्यांना त्यांच्या छोट्या ध्येयांची आठवण करून देतं. ते तुम्हाला कमी ध्येय ठेवायला सांगतील, जे त्यांना योग्य वाटतं. पण तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार जगायचं आहे, लोकांच्या मतानुसार नाही. इतिहास मोठं स्वप्न पाहणाऱ्यांनी घडवलं आहे. मोठं ध्येय शांततेत साध्य करा. यश झाल्यावर लोक स्वतः येऊन टाळ्या वाजवतील. नंबर 7, मदत मिरवू नका. श्रीमंत लोक मोठ्याने सांगत नाहीत, ते शांतपणे मदत करतात. कारण खरी श्रीमंती म्हणजे कुणाला कळू न देता त्यांच्या आयुष्यात बदल घडवणं. जर तुम्ही प्रत्येक दानाची घोषणा केली तर ते व्यवहार बनतं. मदत केल्यावर समाधान मिळालं पाहिजे, प्रसिद्धी नाही. नंबर 8, तुमचं उत्पन्न कधीही कोणाला सांगू नका. चाणक्य म्हणतात, ज्याने आपलं उत्पन्न उघड केलं त्याने स्वतःभोवती समस्या निर्माण करून घेतल्या. पैसा कळाला की अपेक्षा वाढतात, नातेवाईक कर्ज मागतात, मित्र तुलना करतात, काही जण जळतात. तुलना मत्सर निर्माण करते, मत्सर शत्रू निर्माण करतो आणि शत्रू तुमची शांतता हिरावून घेतात. त्यामुळे तुमची कमाई तुमची ताकद आहे आणि ताकद कधीही उघडपणे दाखवत नाहीत. आता एक अंतिम सत्य सांगतो मित्रांनो, जर खरंच तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल
तर तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. तुमची स्वप्न सुरक्षित ठेवा. तुमची योजना गुपित ठेवा. तुमचा संघर्ष शांत ठेवा. तुमचं उत्पन्न वैयक्तिक ठेवा. कमी बोला, जास्त करा. आणि जेव्हा तुम्ही शिखरावर पोहोचाल तेव्हा तुमचे परिणाम इतके मोठे असतील की तुम्हाला काहीही सांगावं लागणार नाही. कारण खरी ताकद घोषणा करत नाही, ती परिणाम निर्माण करते. शांत राहा, केंद्रित राहा आणि अजेय बना. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. पुन्हा भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये.